नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींची खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही. याची कारणे काय आहेत आणि यावर आपण काय उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले कारण आहे ते म्हणजे आपले प्रारब्ध, संचित कर्म. भूतकाळामध्ये, वर्तमान काळात किंवा जन्मोजन्मीचे आपले जे प्रारब्ध असते ते आपल्याला भोगूनच संपवावे लागते. जेव्हा आपण स्वामीसेवा सुरू करतो तेव्हा अनेकदा नवीन लोकांना हे अनुभव येतात की सेवा सुरू केल्यावर प्रॉब्लेम्स वाढले, त्रास होऊ लागला, भांडणे, आजारपण वाढले. त्याचप्रमाणे पारायण सेवा करतानाही आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळेला घाबरून स्वामीसेवा बंद केली जाते. पण अशा वेळी स्वामींचे पाय घट्ट पकडून ठेवावेत. हे आपल्या परीक्षेची वेळ असते. आपण जेव्हा स्वामी मार्गामध्ये येतो तेव्हा सर्वप्रथम स्वामी आपले प्रारब्ध आपल्या पुढ्यामध्ये आणून ठेवतात. हे भोग आपल्याला भोगायला लावतात, जेणेकरून या दुःखांमधून, कष्टातून आपण लवकर मुक्त होऊन महाराजांपर्यंत पोहोचू शकू. भोग हे परमेश्वरालाही चुकले नाहीत. आपण तर सामान्य माणूस आहोत. त्यामुळे स्वामींना ही कधी प्रार्थना करू नका की माझी भोगातून सुटका करा, कारण स्वामी आपली एखाद वेळेस त्या भोगांमधून सुटकाही करतील. पण पुढे जाऊन भोगांची तीव्रता वाढली असेल आणि आपल्याला उद्याही ते भोग भोगूनच संपायचे आहेत. त्यामुळे हे भोग भोगण्याचे सामर्थ्य द्या आणि तुम्ही सोबत राहा, अशी प्रार्थना स्वामींना करावी. मग बघा, भोगांची तीव्रता जाणवणार नाही. काटे टोचतील, पण स्वामी सोबत असल्याने सहन करण्याची ताकद मिळेल आणि वाईट दिवस जाऊन चांगले दिवस नक्कीच येतील. स्वामींच्या सानिध्यामध्ये भोगांची तीव्रता नक्कीच कमी झालेली असते. भोग भोगताना जी मदत आवश्यक आहे, जसे की पैशांची सोय, मनुष्यबळ, हवी ती व्यक्ती भेटणे, बुद्धी जागेवर राहणे, भोग भोगण्याची ताकद मिळणे, या सर्वांमुळे आपल्याला अडचणीतून सहज मार्ग मिळतो. आपल्या कर्माचे भोग भोगताना आपल्याला जे काही कष्ट होत आहे, दुःख होत आहे, आपल्याला जो काही त्रास होत आहे, तो स्वामींसमोर बसून त्यांना सांगावा. आपण खंबीर राहावे, डगमगून जाऊ नये, स्वामींना सोबत राहण्याची विनंती करावी. भोग भोगताना स्वामीसेवेमध्ये नसतो तर कदाचित आपल्याला जास्त त्रास झाला असता, असा सकारात्मक विचार करावा. संकटकाळीसुद्धा मनाची अशीच ताकद वाढवण्यासाठी स्वामीसेवा ही करतच राहावी. भक्ती मार्गामध्ये श्रद्धा, संयम आणि विश्वास हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जर आपल्याला वाईट दिवसांचा सामना करावा लागत असेल तर अशा वेळेला न डगमगता स्वामीचरणी एकनिष्ठ राहावे. कधीकधी स्वामीही आपली परीक्षा बघत असतात की माझा भक्त संकटकाळी यातून कसा मार्ग काढतो, याचा माझ्यावर विश्वास आहे की नाही. त्यामुळे आपण न घाबरता, न डगमगता स्वामींवर अतूट विश्वास ठेवावा. स्वामींची प्रचिती न येण्याचे दुसरे कारण आहे ते म्हणजे आपले आचरण, आपली वागणूक, आपले सध्याचे कर्म. भले आपण स्वामींसमोर खूप चांगले वागत असू, पण स्वामींकडे पाठ फिरवल्यावर आपण कसे वागतो, इतरांशी कसे वागतो, हे खूप महत्त्वाचे आहे. एका बाजूला दिवसभर स्वामीनाव जपायचे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्यांची निंदा करायची, त्रास द्यायचा, अपशब्द बोलायचे, या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. आपण असे वागत आहोत का हे पडताळून पाहावे. जसे पारायणाच्या नियमांमध्ये आचरण पवित्र ठेवावे हा महत्त्वाचा नियम आहे, तर तो फक्त पारायण कालावधीपर्यंत मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या जीवनातही लागू करावा. स्वामींना ढोंगी, दांभी, गर्विष्ठ, दुसऱ्यांना कमी लेखणारा, दुसऱ्यांना त्रास देणारा अशा व्यक्तींचा तिटकारा होता. त्यामुळे जर तुम्ही स्वामीसेवा करूनही काही फरक पडत नसेल, काही प्रचिती येत नसेल, तर आपले आचरण कसे आहे याचे आत्मपरीक्षण करावे. कित्येक अशी उदाहरणे आहेत की सुरुवातीला रागीट, गर्विष्ठ अशा व्यक्तीही स्वामीसेवेमध्ये आल्यावर सदाचारी बनल्या. त्यांचा राग कमी झाला, त्यांचा मीपणा संपला. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. त्यामुळे कधीही अहमपणा स्वतःमध्ये आणू नका. याशिवाय मी किती मोठा सेवेकरी आहे, मी इतकी पारायणे करतो, मी खूप दानधर्म करतो, मी कितीतरी माळा नामजप करतो, असा दिखावा कधीच करू नका. या सगळ्या सेवा स्वामी आपल्याकडून करवून घेत असतात, कारण आपण त्यांच्या सेवेत आल्यावर, त्यांना संपूर्ण शरण गेल्यावर आपल्या भक्ताला त्यांना हिऱ्यासारखे घडवायचे असते. जन्मजन्मी केलेल्या कर्माचा इलाज हे स्वामीच करतील. भूतकाळातले जे झाले आहे ते आता सोडून द्या, पण त्यामधून शिकून वर्तमान काळातील कर्म चांगले करा, म्हणजे भविष्यकाळात चिंताच राहणार नाही. म्हणूनच स्वामीसेवा करताना वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला स्वामींची प्रचिती येत नाही. स्वामींची प्रचिती न येण्याचे आणखीन एक कारण म्हणजे स्वामींवर दाखवलेला अविश्वास. आजकाल यूट्यूबवर स्वामीसेवेवर भरपूर व्हिडिओज आहेत. असे व्हिडिओ पाहूनसुद्धा सेवा सुरू केली जाते. त्याला स्वामींनी इतके दिले, त्याचे घर झाले, चांगले झाले, मग मी पण स्वामीसेवा करणार. आणि सेवा करून आपले काम झाले नाही की स्वामींनाच वाईट बोलले जाते. सेवा करावी, पण मी करून बघतो मग बघू असे विचार असेल तर सेवा करू नका. दुसऱ्याचे बघून मी पण करणार, याआधी स्वामी कोण आहेत, आपली त्यांच्यावर किती श्रद्धा आहे हे बघावे.
स्वामींची प्रचिती येण्यासाठी त्यांच्यावर दृढ निष्ठा, विश्वास, भक्ती असली पाहिजे. बऱ्याच वेळेला स्वामीसेवा ही फक्त स्वतःच्या कामांसाठीच केली जाते. अशा ढोंगी भक्तीचा काय उपयोग आहे? स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहिले तर समाधान मिळते. स्वामींनी इच्छा पूर्ण केली नाही तर स्वामींची सेवा करून उपयोग नाही, कामे होत नाहीत, असा स्वामींना दोष दिला जातो. गुरूंची निंदा करणे हे महापाप आहे. गुरूंची निंदा करणाऱ्या व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. एखादी गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते आणि आपण त्याच गोष्टीचा हट्ट धरून बसतो. स्वामींचा भक्त म्हणणाऱ्या व्यक्तीने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे की माझ्या स्वामींना माझ्यासाठी जे योग्य आहे ते माहिती आहे, त्यामुळे ते वेळ आल्यावर सर्व काही ठीक करतील. हा दृढ विश्वास महाराजांवर ठेवावा. याने अशक्यही शक्य करतील स्वामी याची प्रचिती नक्कीच येते. स्वामींची सेवा करताना स्वामींची प्रचिती यावी यासाठी काय करावे? तर स्वामींना अशीच प्रार्थना करावी की मी तुम्हाला संपूर्णपणे शरण आलेलो आहे. माझ्या जीवनाचे मालक तुम्हीच आहात. तुम्ही सदैव माझ्याबरोबर राहा. मला सद्बुद्धी द्या. माझी कितीही परीक्षा घेतलीत तरीही माझी साथ कधीही सोडू नका. आपल्याला माझ्यासाठी जे योग्य वाटते ते करावे. मला जी गोष्ट हवी आहे त्यात तुमची मर्जी असावी. माझ्यासाठी काय चांगले काय वाईट हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या इच्छेमध्ये इच्छा मिळून राहण्याची सद्बुद्धी मला द्यावी. सुरुवातीला आपल्या सेवेची पुण्याई ही आपले कुकर्म नष्ट करण्यासाठीच खर्ची होते. प्रत्येकाची जशी कर्म असतात त्याप्रमाणे त्याला लवकर किंवा उशिरा फळ मिळते, पण महाराजांची प्रचिती नक्की येते. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारेती त्यांवरी होती कृपाळू. त्यामुळे आपण सेवा करत राहावी. ढोंगीपणा करू नये. स्वामी सेवेचा गाजावाजाही करू नये. स्वामी सेवा करताना ती शुद्ध अंतःकरणाने प्रामाणिकपणे करावी. आपले आचरण चांगले ठेवावे. स्वामी सेवेत कोणत्याही प्रकारचा अहंकार बाळगू नये. नेहमी विनम्र राहावे. जेव्हा पण आपल्याला स्वामींची प्रचिती येत नाही किंवा मनासारखे काही घडत नाही तेव्हा मठात जाणे किंवा पोथी वाचन असे आपल्याला काही जमत नाही. आपली मनस्थितीही तशी नसते. आपला विश्वास डगमगलेला असतो. पण अशा वेळेला दुःखी राहण्यापेक्षा चालता बोलता उठता बसता स्वामींचे नामस्मरण करावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामीसेवा करूनही प्रचिती न येण्याची काही कारणे आपण बघितलीत. शिवाय आपल्याला इतकी स्वामीसेवा करूनही प्रचिती येत नसल्यास आपण काय करावे, कसे वागावे हेही आपण पाहिले. जर तुम्ही नवीन स्वामीसेवेमध्ये असाल किंवा आधीपासूनही स्वामीसेवा करत असाल तरीही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण करत तर नाही ना हे पडताळून बघा. आपण स्वामींकडे भरपूर काही मागत असतो, पण ते भरपूर मिळवण्यासाठी आपली सेवाही दुप्पट असली पाहिजे. त्यामुळे सेवा वाढवावी, नामस्मरण करावे. स्वामी स्वतःकडे काहीही ठेवून घेत नाही. सर्व काही व्याजासह परत देतात. त्यामुळे प्रचिती येण्याचीही एक योग्य वेळ असते आणि स्वामींना शरण आलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते आसरा देतातच. त्यामुळे तुम्ही तुमची कर्म चांगली ठेवा, कष्ट करत राहा आणि स्वामी नाव घेत राहा. तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.